गाईज आवाज येतोय माझा? अरे यस नो. सर्वांनी कॅमेरा ऑन करा चला. आणि अनम्यूट करायचं. मी ज्यावेळेस क्वेश्चन विचारेल त्यावेळेस काय करायचं? अनम्यूट करायचं आणि नंतर म्यूट करायचं. यस. ओके, आवाज येतोय. सो वेलकम टू पायथॉन ITR प्रोग्राम. आवाज येतोय माझा? अनम्यूट करून येस बोला कोणतरी. वैष्णवी. Yes, sir. ओके. सो व्हॉट इज मीन बाय ITR? म्यूट करा. Yes. व्हॉट इज मीन बाय ITR? काय ITR प्रोग्राम, काय आयडिया आहे तुम्हाला? बाळांनो, ITR काय असतो काय माहिती का? काय ITR म्हणजे काय, कोण सांगेल? बोला चला. यस. करेक्ट. अजून? इंडस्ट्रियल ट्रेनिंग प्रोग्राम. गुड. अजून कोण सांगेल? बाकीच्यांनी अनम्यूट करा. आणि प्रत्येकाने त्याच्या नावाने आणि कॉलेजच्या नेम असं लॉग इन करायचं. HP गेस्ट असं लॉग इन नाही करायचं मोबाईलच्या नावाने. ओके, प्रत्येकाने आपलं नाव येते टाकायचं तिथं. करेक्ट. तुमचं नेम, सरनेम, कॉलेजचं नेम. करेक्ट. सो मला आयडेंटिफाय तुम्ही कोणत्या कॉलेजमधनं आहे आणि तुमचं नाव काय. ओके. सो ITR म्हणजे काय? इंडस्ट्रियल ट्रेनिंग प्रोग्राम. काय असतं इंडस्ट्रियल ट्रेनिंग प्रोग्राम? सर्वांना मराठी समजतं का गाईज? ओके. सो काय असतं ITR म्हणजे? काय असतं? MSBT ने हा डेव्हलप केलेला कोर्स आहे तुमच्यासाठी 3 महिन्याचा. करेक्ट. किती दिवसाचा आहे? 3 महिन्याचा. जेणेकरून तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जाऊन, एखाद्या फर्म मध्ये जाऊन, ऑर्गनायझेशन मध्ये जाऊन सर्वांनी कॅमेरा ऑन करायचा आहे गाईज. कॅमेरा ऑन करायचा सर्वांनी. सो कंपनीमध्ये जाऊन, ऑर्गनायझेशन मध्ये जाऊन तुम्ही 3 महिने काय करायचं आहे? हा जो प्रोग्राम आहे 3 महिने तुम्ही प्रोडक्ट डेव्हलप करायचं आहे. करेक्ट. जे प्रोडक्ट असेल, जे ऍप्लिकेशन असेल त्याच्यावरती वर्क करायचं आहे. करेक्ट. त्या कंपनीमध्ये, फर्म मध्ये सपोर्टचं काम करायचं आहे. या ITR प्रोग्रामला जस्ट लाईक इंटर्नशिप असते बघा मुलांची. ही पहिली इंटर्नशिप कधी असायची? कॉलेज तुमचं डिप्लोमा असेल, BE असेल ते कम्प्लीट झाल्यानंतर. करेक्ट. पण आता मागील 3 वर्षापासून MSBT ने काय केलेलं आहे, तुम्हाला सेकंड इयरलाच एक प्रोग्राम डेव्हलप केलेला आहे, जो ITR प्रोग्राम तुमचा आजपासून स्टार्ट झालेला आहे. करेक्ट. सो ITR म्हणजे काय? इंडस्ट्रियल ट्रेनिंग प्रोग्राम. सो त्यामध्ये तुम्ही आता कशासाठी घेतलेले, एनरोल केलेले आहे? पायथॉन साठी. पायथॉन AI ML. सो पायथॉन काय असतं कोण सांगेल? सर्वांनी कॅमेरा ऑन करायचा गाईज. कोण सांगेल मला पायथॉन काय असतं? Python is the general purpose programming language. करेक्ट. बोला. Sir, Python is the general purpose programming language.
जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज. गुड. अजून अजून काय सांगाल? सो या 3 महिन्यामध्ये तुम्हाला, फर्स्ट ऑफ ऑल माय नेम इज अमोल येवले. ओके. I have 8+ year experience in Java, Spring, Spring Boot, Python, Hibernate, that technology. Okay. HTML, CSS, JavaScript. Database is MySQL, NoSQL. Domain is the finance domain, health domain, and education domain. Correct? So मी काम केलेले स्मॉल स्केल कंपनीमध्ये, स्टार्टअप मध्ये, देन मिड लेवल MNC, देन टॉप MNC, देन आता 1 ते 1.5 वर्षापासून ट्रेनिंगचं काम करतोय. ओके. सो माझं बेसिकली बॅकग्राऊंड आहे जावा अँड पायथॉन. करेक्ट. ओके. सर्वांनी कॅमेरा ऑन नाही केले गाईज? मेसेज कोणी करू नका, कॉलेजचं नाव वगैरे. सो माझा एक्सपिरियन्स कळाला तुम्हाला, टेक्नॉलॉजी कळाल्या कोणत्या कोणत्या आहे? जावा, पायथॉन, स्प्रिंग, स्प्रिंग बूट, हायबरनेट, ORM, MySQL, NoSQL. हे माझ्या टेक्नॉलॉजी आहे. माझं डोमेन होतं फायनान्स डोमेन, हेल्थ डोमेन अँड एज्युकेशन डोमेन. ऑटोमोबाईल डोमेन मध्ये पण मी 2 ते 3 वर्ष काम केलंय. ओके. सो या डोमेनचं मला नॉलेज आहे. आपल्याला प्रोजेक्ट करायला लागतं त्या कोणत्याही डोमेन मध्ये करू शकतो. देन मी मिड लेवल, स्टार्टअप, स्मॉल MNC आणि बिग MNC अशा MNC मध्ये काम केलेलं आहे. ओके. आता आपल्याला 3 महिन्यामध्ये काय शिकायचं आहे? पायथॉन आणि AI/ML. करेक्ट. पायथॉन आणि AI/ML. सो मला पण तुम्ही आता काय करायचं, तुमचं बेसिक इंट्रोडक्शन द्यायचं, म्हणजे आपण पुढे जाऊ. आज फक्त इंट्रोडक्शन सेशन असेल. तुमचं नाव, माझं आणि तुमचं इंटरॅक्शन होईल. पायथॉन बेसिक काय असतं मी तुम्हाला ते सांगेल. कंपनी रिलेटेड इन्फॉर्मेशन. आता तुम्ही उत्तीर्ण आणि कोट्रिप या 2 कंपनी अंडर रजिस्ट्रेशन केलेले आहेत. दोन्हीच्या कंबाईन मॅचेस आहे. करेक्ट. तर कोट्रिप काय करतं? कोट्रिपच्या अंडर क्लासेस चालतात आमचे, आणि उत्तीर्णचे आपल्याकडे काय आहे? स्वतःचा प्रोडक्ट आहे, एक्झामचा प्रोडक्ट आहे. त्याच्यावरती 5 ते 6 डेव्हलपर आहे. कोट्रिपच्या अंडर बी सर्व्हिसेसचं काम चालतं. त्याचे पण आमच्याकडे 4 ते 5 प्रोजेक्ट आहे. तो एक प्रोजेक्ट तुम्हाला बघायला भेटतील, ते काम पण तुम्हाला बघायला भेटतील. ओके. देन सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, तुमचं ट्रेनिंगचं टायमिंग असेल 3 वाजता. सो 3 ला सर्वांनी जॉईन करायचं. देन सर्वांनी नोटबुक, पेन आणि लॅपटॉप किंवा मशीन सिस्टम तुमच्या सोबत पाहिजे. ओके. सर्वांनी कॅमेरा ऑन करायचा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, फक्त 3च लोकांचे कॅमेरे ऑन आहे आज. 3 ते 4 लोकांचे, 5 ते 6. सर्वांनी कॅमेरा काय करायचा आहे? ऑन करायचा आहे. आणि काही विचारल्यानंतर माझ्याशी बोलायचंय, कम्युनिकेट करायचंय. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही समजणार नाही. ओके. सो मला तुम्ही इंट्रोडक्शन देताना असं द्यायचंय, तुमचं नाव सांगायचं, ब्रँच सांगायचं. अजून काय सांगशाल? काही कोडिंगचा एक्सपिरियन्स असेल तर तो सांगायचा. आणि व्हाय जॉईन पायथॉन, तुम्ही पायथॉनच्या कोर्सला का जॉईन केलंय हे सर्वांनी मराठीत सांगितलं तरी पण चालेल. ओके. समजलंय? काय काय सांगायचंय? कोण स्टार्ट करतं? चला.
कोण स्टार्ट करतं? काही स्टार्ट करा, अनम्यूट करा कोणतरी. आयन पठाण. यस आयन. आवाज येतो माझा काही? ही टोटल बॅच ऑनलाईन आहे. जर आवाज नसेल येत तर मला तुम्ही सांगत चला. नुसती यस यस करत जाऊ नका मेसेज वरती. तुम्ही मला डायरेक्टली काय करायचं, अनम्यूट करायचं आणि सांगायचं. यस. आयन. Hello, sir. Sir, my name is Ayan Firdaus Pathan. I am from Gangapur. And ब्रँच सांगायची काय? branch CO4K. ब्रँच. CO4K. ओके. Why join Python? The coding experience? No, sir. Coding experience nahi. Okay. So Python no need to any coding experience. We can start scratch from Python. Okay. Python काय आहे? इझी लँग्वेज आहे. कोणताही कोडिंग एक्सपिरियन्स रिक्वायर्ड नाही साठी. तो तुम्ही पायथॉन स्टार्ट करू शकता. ओके. तो Yes, आयनने sir. पायथॉन स्टार्ट केलेले. गुड आयन. नेक्स्ट. Hello, sir. My name is Shubhangi Ramnath Kolle from Hadap Savargaon and College MIT Dhanore. ओके. Why choose Python? Sir, मला पायथॉनचं बेसिक नॉलेज पाहिजे. गुड. ओके. नेक्स्ट. Next, guys. Good afternoon, sir. My name is Gayatri Dattu Kapde. I am from Manmad, from SND Polytechnic. Good. काही कोडिंगचा एक्सपिरियन्स आहे? Nice, sir. ओके. नेक्स्ट. नेक्स्ट. Good morning, sir. My name is Shilde Kunal Vittal. I am from Erangaon, MIT Polytechnic. ब्रांच. CO4K. Hello, sir. Okay. I am Rayan Qureshi from MIT Polytechnic, Rotegaon. Good. Why choose Python, Ryan? Sir, Python is a programming language. Good. अजून. Next. Hello, sir. My name is Paithankar Siddhi from MIT Evla. I choose Python because it has a high career demand. Good. Why we are choosing Python? That is demanding programming language. Correct? So तुम्ही जर गुगल केला आता किंवा चॅट जीपीटी केलं, डिमांडिंग 5 प्रोग्रामिंग लँग्वेज जर विचारलं तर त्यामध्ये तुम्हाला कशाचं नाव भेटेल? पायथॉनचं. करेक्ट? So that's why we are choosing Python. Correct? Good. Next.
नेक्स्ट गाईज, जोपर्यंत तुम्ही बोलत आहे तोपर्यंत मला समजणार नाही तुम्ही कोण आहे, तुम्हाला कसलं नॉलेज आहे, तुम्हाला काय करायचंय. करेक्ट. आपल्याला 3 महिने सोबत काम करायचंय. सो मला तुमचं इंट्रोडक्शन माहित पाहिजे की नाही. तुम्ही कॅमेरा ऑन करा गाईज, तुम्हाला सांगतोय मी. चला नेक्स्ट. कुणाल शिंदे. My name is Kunal Shinde. I am from Erangao, MIT Polytechnic, branch of CO4K. I have little bit knowledge in Python, like basic Python and data structure of Python. Good. You have basic knowledge on Python, correct? Yes. You build some application or what type of knowledge you have learned Python? You are building some website, some code. No, sir. I just knowledge of data structure Python, like basic operations of Python, and Okay. I have only build up frameworks like using Tkinter package. I build a frame only. Okay. Good, Kunal. Next. Om Nikam. Hello, sir. My name is Om Rajendra Nikam. I am from MIT Rotekau. Okay. Why you are choosing Python? Python AML, sir. Okay, Python AML. High level programming language, sir. Python That's is why. So guys, what is meant by programming language? What is meant by programming? कोण सांगेल मला प्रोग्रामिंग म्हणजे काय असतं? A programming language is a language, sir, which is give to instruction to a computer so it can perform a task. Correct. Programming language, it gives instruction to computer to perform a certain task. That is called programming language. Good. कोणी सांगितलं? नाव सांग मला. Rayan Qureshi, sir. रेहान कुरेशी. That's good answer. So प्रोग्रामिंग म्हणजे काय असतं? आपण त्याला काही सेटअप कोड देतो, करेक्ट, आणि तो परफॉर्म करतो, पर्टिक्युलर टास्क परफॉर्म करतो, त्याला काय बोलतो आपण? प्रोग्रामिंग लँग्वेज. फॉर एक्झाम्पल जर द्यायचं आपलं कोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहे? Java, Python, C++, C. करेक्ट. गुड. कोण बोललंय? मस्त. जावा, पायथॉन, C++, C, .NET, PHP. करेक्ट. हे काय आहे? प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. कोण बोललं? नाव सांगा. Kajal Shihare. काजल Shihare. शिहरे. करेक्ट. गुड. इंट्रोडक्शन दे काजल. Sir, myself, Kajal Bajrang, and I am Polytechnic Rotegao in a branch of a CO. यो. गुड. ओके. सो एक्झाम्पल द्यायचं ठरलं, प्रोग्रामिंग लँग्वेज पासून जे प्रोडक्ट बनतं त्याचं काय द्याल तुम्ही? पायथॉनचं सांगा. पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज कन्सिडर करा. त्याचं एक्झाम्पल जर विचारलं तर काय सांगाल? लाईक स्विगी ऍप्लिकेशन, करेक्ट. देन तुमचं इंस्टाग्राम, करेक्ट. ATM मशीन, कॅल्क्युलेटर, ऑल वर्क बिकॉज प्रोग्रामिंग, करेक्ट. हे काय आलं? एक्झाम्पल झालं. ओके. नेक्स्ट.
साक्षी गायवट. साक्षी गायवट. हॅलो सर. हा, इंट्रोडक्शन काय आहे? मी तुम्हाला मध्ये मध्ये सांगत पण जाणार आहे. तुम्ही देन इंट्रोडक्शन कंटिन्यू करायचं आपण. करेक्ट? Yes. येस. So my name is Sakshi Gaivat. I am from MIT Polytechnic Rotegaon, ब्रांच. CO. You belong to CO branch. Yes. Okay. Why you are choose Python? So Python language is simple and it is include less coding. Less coding. Good. Yes. For example, if काय म्हणते गाईज, काय नावाचं? साक्षी गायवट. ती काय बोलते? पायथॉन मध्ये काय असतं? लेस कोडिंग असतं. करेक्ट? कसं असतं? लेस कोडिंग दॅट मीन्स सिंटॅक्स. स्ट्रक्चर जर असेल पायथॉन मध्ये काय असतं? लेस असतं. सपोज आपल्याला कोड करायचा आहे जावा मध्ये. करेक्ट? जावा मध्ये कोड करण्यासाठी काय काय लागेल आपल्याला? तर त्याच्यामध्ये कोड करण्यासाठी आपल्याला कोमा सिंटॅक्स हे करेक्ट पाहिजे, कर्ली ब्रॅकेट ओपन. गुड. स्क्रीन दिसते माझी सर्वांना? स्क्रीन दिसते गाईज? येस सर. Yes, sir. आपल्याला सिंपल जावा मध्ये कोड करायचा आहे तर काय करावं लागेल? आपल्याला क्लास लिहावा लागतो. करेक्ट? क्लास एबीसी, क्लास एबीसी, देन असं ब्रॅकेट लिहावं लागतं. ओके. देन याच्यामध्ये पब्लिक, स्टॅटिक, वाईड, मेन, स्ट्रिंग, string as correct. Then त्याच्यामध्ये system dot out dot print and then त्याच्यामध्ये hello, then curly bracket close आणि क्लास इज ऑल्सो क्लोज. करेक्ट? हा काय आला? जावा मध्ये कोड लिहिण्याचं सिंटॅक्स झाला. करेक्ट? याच्यापासून आउटपुट काय मिळेल गाईज आता? हॅलो. Hello. Hello. आउटपुट काय मिळेल? हॅलो. करेक्ट? बट आपल्याला सिंपल पायथॉन मध्ये जर लिहायचं असेल आपण असं लिहिलं, प्रिंट हॅलो, ओके. सिंपल आउटपुट काय मिळेल? जावा कोड कॅमेरा बंद आहे. पायथॉन कोड आउटपुट काय मिळेल? समजतंय गाईज? दिसतंय सर्वांना? आपण काय केलंय? जावाचा कोड लिहिला, सिंपल पायथॉनचा कोड लिहिला. ओके. जावाचा कोड लिहिण्यासाठी आपल्या किती लाईन? 1 2 3 4 5 6 to 7 लाईन लागल्या. करेक्ट? ते आपण सिंपल पायथॉनचा किती लाईन मध्ये लिहिला? 1 लाईन मध्ये कोड लिहिला. ओके. काही दिसतंय सर्वांना? समजतंय का? आपण काय केलं? सोयीचं काय लागतं मग? लेस कोडिंग. पायथॉन मध्ये काय आहे? लेस कोडिंग. याचे ऍडव्हान्टेज वेगळे जावाचे, ते नंतर सांगेल मी जावाच्या लेक्चर मध्ये. पण पायथॉन मध्ये काय ऍडव्हान्टेज आहे तिथं? मिनिमम लाईन ऑफ कोड. करेक्ट? सो नेक्स्ट हे साक्षीने सांगितलं. गुड.
ओके नेक्स्ट. नेक्स्ट कोण आहे इंट्रोडक्शनला? काय संपलं? झालं सर्वांचं? ज्यांनी ज्यांनी इंट्रोडक्शन दिलं त्यांची अटेंडन्स लागेल गाईज. कोण राहिले अजून? हे कोण आहे? रिअलमी यस. Hello, sir. हा बोला. Myself Sakshi Tothe from MIT Rotegaon. ओके. कॅमेरा ऑन केलाय साक्षी? मी काय सांगितलं तुम्हाला? पुन्हा पुन्हा त्या गोष्टी काय सांगायला लावता तुम्ही? असं डेली चालणार नाही. कॅमेरा ऑन करायचा. ओके. कॅमेरा कंपल्सरी ऑन ठेवायचा. फक्त ऑडिओ म्यूट अनम्यूट करायचं. ओके. ओके नेक्स्ट. हॅलो सर. हॅलो सर. नाव टाका तुमचं मॅडम. रिअलमी नाव आहे. Myself आरती संतोष ठोंबरे. I am from MIT Polytechnic Rotegaon, CO4K. ओके. का पायथॉन निवडलं तुम्ही? बोला. पायथॉन का निवडलं? Python is the most popular language. Most popular programming language. That is one also correct. Correct? She said Python is the most popular language. रिसेंट मार्केट मध्ये पायथॉन मध्ये काय आहे? AI बनलेलं आहे. करेक्ट. काय आहे? चॅट जीपीटी आहे. काय आहे? AI. ओपन AI. करेक्ट. ते कशात बनलेलं आहे? पायथॉन मध्ये. सो पायथॉन काय सध्या डिमांडिंग आणि मोस्ट पॉप्युलर लँग्वेज सध्या. करेक्ट सांगितलंय. करेक्ट. नेक्स्ट. बाकीच्यांनी म्यूट करा. बोला. आयरे चेतन. Hello, sir. यस. My name is Chetan Bakwari from Patna. फ्रॉम सटाणा कॉलेज. MIT Polytechnic. MIT Polytechnic. ओके. वाय यू आर चुझिंग पायथॉन? का पायथॉनला घेतलाय तुम्ही? काही कोडिंग एक्सपिरियन्स आहे का? नाही सर. ओके. नो नीड टू रिक्वायर्ड कोडिंग एक्सपिरियन्स इन पायथॉन. ओके. गाईज रिअलमी वाले जे आहे ना त्यांनी आपलं नाव टाका पार्टिसिपेंटच्या लिस्ट मध्ये. ओके. अजून नेक्स्ट कोण राहिलंय? तुम्हाला काय सांगितलं? सर्वांनी कॅमेरा ऑन करा. तुम्हाला समजत नाही का? सर्वांनी नोटबुक घ्यायची सोबत, पेन घ्यायचा आहे. So guys, why Python? पायथॉन का आहे? बिगिनर फ्रेंडली आहे. करेक्ट. लेस कोड कम्पेअर टू जावा अँड C++. मी सांगितलं बघा तुम्हाला. लेस कोड कम्पेअर टू जावा अँड या लिहून सर्वांनी. वाय पायथॉन राईट डाऊन करा. त्याला पेन घ्या. वाय पायथॉन लेस कोड कम्पेअर टू जावा अँड C++. Then high demand. Initial high demand used in AI. AI म्हणजे काय? बोला.
Artificial intelligence. करेक्ट. ML म्हणजे काय? मशीन लर्निंग. गुड. मशीन लर्निंग. नेक्स्ट, वेब. I demand used in AI, ML, वेब. ऑटोमेशन काय आहे? ऑटोमेशन मध्ये सुद्धा यूज होतो. देन डेटा सायन्स कशामध्ये यूज होतं? डेटा सायन्स. देन सायबर सिक्युरिटी. देन सायबर सिक्युरिटी. कुठे यूज होतं गाईज? AI, ML, वेब. राईट डाऊन करा सर्वांनी. ऑटोमेशन, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी. सायबर सिक्युरिटी. करेक्ट. used in cyber security. ओके. रिअल वर्ड यूज सांगेल का मला कोणी पायथॉनचा? रिअल वर्ड यूज पायथॉनचा कुठे होतं? कोणी सांगेल का? कशा कशात होतं नेमकं? एक्झॅक्टली काय होतं? फॉर एक्झाम्पल जरी ठरलं तर तुम्ही AIML यूज करता. करेक्ट. AIML डोमेन आहे, त्याचा चॅट बॉट म्हणजे काय? चॅट जीपीटी यूज करतात सर्वजण. करेक्ट. हे रिअल लाईफ एक्झाम्पल झालं पायथॉनचं. ओके. वेब डेव्हलपमेंट मध्ये वेबसाईट आहे खूप साऱ्या. करेक्ट. समजतंय का? जसं ऑटोमेशन मध्ये ऑटोमॅटिक मेल सेंड होतो बघा गाईज. ऑटोमेल काय असतो? सेंडिंग. हे पायथॉनचं एक्झाम्पल झालं. डेटा सायन्स मध्ये डेटा अनालिसिस. सायबर सिक्युरिटी मध्ये जर सांगायचं झालं तर सिक्युरिटी टूल. गेम डेव्हलपमेंट मध्ये जे स्मॉल गेम येतात ते. ओके. सो मला सांगा आता, व्हॉट इज मीन बाय AI? AI काय गाईज? बोला. व्हॉट इज AI? आर्टिफिशियल इंटेलिजेंस सांगा कोणीच. सर जो AI है ना वो कंप्यूटर को ह्यूमन की तरह थिंक करता है. करेक्ट. करेक्ट. सही गया. मशीन बिहेव लाइक ह्यूमन. मशीन क्या करता है? बिहेव लाइक ह्यूमन जैसा बिहेव करता है. उसको क्या बोलते हैं हम? AI बोलते हैं. करेक्ट. फॉर एग्जाम्पल बोल रहा. बता, एग्जाम्पल बता मेरे को, क्या है उसका? सपोज अपने पास क्या है? आईफोन है. करेक्ट. सर जैसे कि आईफोन में सीरी एक वैसा हाँ, असिस्टेंट श्री, है, एलेक्सा. चैट करेक्ट. जीपीटी है, चैट जीपीटी. लैंग्वेज ट्रांसलेशन है, करेक्ट. लैंग्वेज ट्रांसलेशन. फ्यूचर में सेल्फ ड्राइविंग कार से. हाँ, वो भी है कि क्या रहता है? कार रहती है. करेक्ट. ऑटोमेटेड कार बोलते हैं उसको हम लोग. करेक्ट. समझ रहे हैं गाइस आप लोग भी? ये क्या है? सब AIML है. करेक्ट. सो और व्हाट इज मीन बाय ML? मशीन लर्निंग क्या है? मशीन लर्निंग क्या है? मशीन लर्न फ्रॉम डेटा. फॉर एग्जाम्पल यूट्यूब में रिकमेंडेशन आते हैं आपने को. करेक्ट. युट्यूबला काय येतं आपल्याला गाईज? रिकमेंडेशन येतं. किंवा तुम्ही पिक्चर कशावरती बघता? युट्यूब वरती, नेटफ्लिक्स वरती. तिथं ऑटोमॅटिक आपल्याला रिकमेंडेशन येतं. आपण जर सपोज एक टाईपचा पिक्चर बघितला, ड्रामा किंवा थ्रिलर मूवी बघतोय. करेक्ट. तर आपल्याला थ्रिलर मूवी सजेशन मध्ये येतात. त्याला काय बोलतो आपण? मशीन लर्निंग. करेक्ट. नेटफ्लिक्सला सजेशन येत राहतं आपल्याला. करेक्ट. देन इंस्टाग्रामला आपण एका टाईपचं रील बघितलं तर त्याच टाईपचं रील आपल्याला येतं. ते काय आहे? कोणता अल्गोरिथम यूज केलाय तिथं? कोणता अल्गोरिथम यूज केलाय? मशीन लर्निंगचा. समजतंय गाईज?
सो डिफरन्स समजलाय तुम्हाला? व्हॉट इज डिफरन्स बिटवीन AI अँड ML? AI काय आहे? घ्या राईट डाऊन करू सर्वांनी. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन AI अँड ML? AI काय आहे? स्मार्ट सिस्टम. देन ML काय आहे? लर्निंग फ्रॉम डेटा. ML काय आहे? लर्निंग फ्रॉम डेटा. AI बिगर कन्सेप्ट. आणि हा ML काय आहे? सबसेट ऑफ AI. म्हणजे याचाच एक पार्ट आहे. ओके. देन आपण बघणार आहे पायथॉनचं इन्स्टॉलेशन. देन आपण आयडी यूज करणार आहे. कोणता? व्हिज्युअल स्टुडिओ कोड. करेक्ट. आपल्याला आयडी माहित पाहिजे, इंटरप्रिटर माहित पाहिजे, कंपायलेशन. आपण या सर्व गोष्टी शिकणार आहे. त्यानंतर आपण फर्स्ट प्रोग्राम घेऊ आणि मग पुढे जाऊया. या गोष्टी आपण ITR मध्ये बघणार आहे बाकीच्या. सो नेक्स्ट कोणी राहिलंय का इंट्रोडक्शनचं? यस, गायत्री झालंय. गायत्री कपाडे. गायत्री सर माय नेम इज इंट्रोडक्शन अक्षरा झालंय. विजयाबंग. हा, काय नाव आय आहे एम तुझं? फ्रॉम सॉरी, Rotterdam. आवाज नाही येते. अक्षरा रिपीट कर विजयाबंग. माय नेम परत. इज ओके, तुझा आवाज नाही येते. माईक प्रॉपर पकड. यस. माय नेम इज अक्षरा विजयाबंग. ओके. अक्षदा. अक्षरा अक्षरा. अक्षरा. हो अक्षरा. हो हो. व्हॉट इज मीन बाय अक्षरा? काय अक्षरा म्हणजे काय? नाव आहे माझं. अरे हो, पण अक्षरा नावाचं मिनिंग काय आहे तेच विचारतोय. मला समजलं नाही. कोण सांगेल अक्षरा म्हणजे काय? तूच सांग आधी. नाही माहित सर. नाही माहिती? उद्या सांगशील? उद्या सांगशील? हो हो. ओके. आठवण करा सर्वांनी. हा, माझ्या तर ते लक्षात राहिलं पण. संस्कृतचं वर्ड आहे असं काहीतरी आहे ते. हम्म? संस्कृतचं वर्ड आहे ते. आवाज नाही येते. संस्कृतचं वर्ड आहे सर ते. संस्कृतचा वर्ड आहे. ओके. हा. वर्डचं मिनिंग काय आहे? ओके, नेक्स्ट. गाईज नेक्स्ट. कोण राहिलंय का? त्यांनी येस बोला. कोण राहिलंय का? सो आपण याच्यामध्ये काय बघणार आहे? मग आता बेसिक पायथॉन बघणार आहे, जे फाउंडेशन लेवलचं असतं ते या प्रोग्राम मध्ये. त्याच्यामध्ये बेसिक डेटा टाइप्स, कंट्रोल फ्लो स्टेटमेंट, फंक्शन, फाईल, एक्सेप्शन. करेक्ट. या गोष्टी करणार आहे. देन ऍडव्हान्स पायथॉन बघणार आहे, ज्याच्यामध्ये असणार आहे आपल्या OOP कन्सेप्ट, डेकोरेटर, जनरेटर, मॉड्यूल्स, मेमरी आणि करेक्ट. देन AI/ML बघणार आहे, त्याच्यामध्ये मशीन लर्निंग असणार आहे आपल्याला. करेक्ट. रेग्रेशन असणार आहे, क्लासिफिकेशन असणार आहे, क्लस्टरिंग वगैरे बघणार आहे, नेटवर्किंग, जनरेटिव्ह AI वगैरे. करेक्ट. आणि याच्यावरती आपण प्रोजेक्ट बनवणार आहे. ओके.
इंटरॅक्टिव्ह प्रोजेक्ट बनवणार आहे शेवट एक फायनल. ओके, असला आपला 3 महिन्याचा कोर्स असणार आहे. त्यामध्ये पायथॉनचं इन्स्टॉलेशन वगैरे उद्यापासून आपण स्टार्ट करणार आहे. आज इंट्रोडक्शन, उद्या पायथॉनचं इन्स्टॉलेशन आणि पायथॉनचा फर्स्ट प्रोग्राम बघणार आहे. करेक्ट. देन नेक्स्ट लेक्चरला आपण मग व्हेरिएबल, कंपोनंट्स, इनपुट आउटपुट, फॉर्मॅटिंग वगैरे आणि सिंपल कॅल्क्युलेटर बनवणार आहे. ओके. देन आपण ऑपरेटर्स बघणार आहे. म्हणजे कोणते कोणते असतात ऑपरेटर माहिती तुम्हाला? कोणी बोलेल? अरिथमेटिक, कंपॅरिझन, बुलियन्स. करेक्ट. काय आहे? ऑपरेटर आहे. देन बघणार आहे मेथड्स, पार्सिंग, स्केलिंग, फॉर्मॅटिंग हा पार्ट बघणार आहे. देन आपण लिस्ट बघणार आहे. त्याच्यामध्ये क्रिएट, इंडेक्स, अजून नेस्टेड लिस्ट, लिस्ट मॅनिप्युलेशनचे प्रॉब्लेम बघणार आहे. ओके. देन सेट्स बघणार आहे. नंतर बघणार आहे कंट्रोल फ्लो. कोणते कंट्रोल फ्लो स्टेटमेंट? इफ, एल्स इफ, एल्स इफ एल्स, व्हाईल, फॉर लूप. करेक्ट. हे काय आहे? कंट्रोल फ्लो स्टेटमेंट. देन फंक्शन, परम, रिटर्न, देन फाईल हँडलिंग. हे आपण बेसिक बघणार आहे. देन ऍडव्हान्स पायथॉन मध्ये आपण ऍग्रीगेट फंक्शन, स्कोप वगैरे हा जो पार्ट असेल तो बघणार आहे. नंतर फंक्शनल टूल बघणार आहे, जसं की लॅम्बडा, मॅप, फिल्टर, रिड्यूस. हे जावा मधल्या जावा 8 चे जे फीचर आहे फंक्शनल टूल, फंक्शनल एपीआय म्हणून यूज व्हायचे, ते आपण पायथॉन मधनं गेलेले ते बघणार आहे. ओके. देन जनरेटर्स बघणार आहे. काय बघणार आहे? जनरेटर. फॉर एक्झाम्पल मेथड लाईक yield. ओके. जनरेटिव्ह एक्सप्रेशन, स्ट्रीम एपीआय. देन सोशल मेथड, init, रिपेअर, ऑपरेटर. देन आपण हुप्स मधल्या कन्सेप्ट म्हणजे कोणत्या? इनहेरिटन्स आणि पॉलिमॉर्फिझम. काय गाईज इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम माहिती आहे? काय आयडिया आहे कोणाला? कोणी सांगेल मला? यस. Inheritance means one class access parent class methods. करेक्ट. गुड. अजून Methods. acquire the properties of parent class. It is called inheritance. Next, then आपण मेमरी मॅनेजमेंट आणि परफॉर्मन्स, गार्बेज करेक्शन, रेफरन्स काउंटिंग हा पार्ट बघणार आहे. देन मॉड्यूल, पॅकेजिंग, हा पार्ट आपण ऍडव्हान्स पायथॉन मध्ये बघणार आहे. देन आपण बघणार आहे एसक्यूएल. एसक्यूएल म्हणजे काय गाईज? स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज. डेटाबेस बघणार आहे. बेसिक डेटाबेस काय असतो, डेटा अरेंज कसा करायचा, डेटामध्ये एंट्री कशा करायचा, पायथॉन सोबत कनेक्टिव्हिटी कशी करायची, हा पार्ट बघणार आहे. बेसिक डेटाबेस बघणार आहे काय आहे. दुसरा बघणार आहे एसक्यूएल लाईट, जो लोकल डेटाबेस आहे त्याचा यूज कसा करायचा, त्याच्यामध्ये एंट्री कशा करायच्या, हा पार्ट पण आपण बघणार आहे. देन इन्स्टॉलेशन अँड सेटअप बघणार आहे डेटाबेसचा. करेक्ट. नंतर आपण डेटाबेस मध्ये टेबल कसे क्रिएट करायचे,
डेटाबेस कसा क्रिएट करायचा या गोष्टी शिकणार आहे. नंतर इन्सर्ट, रीड, अपडेट, डिलीट हे जे क्रड ऑपरेशन डेटाबेसचे त्याचे पण आपण प्रोजेक्ट बनवणार आहे. ओके, डेटा टाइप्स काय असतो ते पण डीप मध्ये शिकणार आहे. ओके, या सर्व गोष्टी आपण या 3 महिन्याच्या ट्रेनिंग मध्ये कंप्लीट करणार आहे. देन काय बघणार गाईज अजून आपण क्लस्टरिंग वगैरे, क्लस्टरिंगचे युजेस, नंतर एक सिंपल प्रोजेक्ट बनवणार आहे जो फायनल प्रोजेक्ट असेल तुमचा मशीन लर्निंगचं ऍप्लिकेशन. ओके, आणि या प्रोजेक्टचा वर्क आपण आता 2 वीक नंतरच चालू करणार आहे. करेक्ट. सो तुम्ही प्रोजेक्ट स्वतः बिल्ड करू शकता. जनरेटिव्ह AI वगैरे काय असतं ते पण तुम्हाला सांगून देईन. चॅट जीपीटी, इमेज जनरेशन वगैरे या गोष्टी पण आपण या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये कम्प्लीट करणार आहे. सो बेसिक ओव्हरव्ह्यू मिळाला. आपण काय काय बघणार आहे तुम्ही राईट डाऊन केलंय गाईज? यस, नो? यस सर. ओके, सो इंट्रोडक्शन द्यायचं कोण राहिलंय का? सो आपली कंपनी जी ती काय आहे, सर्व्हिस बेस्ड कंपनी आहे. कंपन्यांचे टाईप असतात प्रोडक्ट बेस आणि सर्व्हिस बेस. जी की कोड ड्रिफ्ट आणि उत्तीर्ण जी आहे ती प्रोडक्ट बेस आहे. जसं की उत्तीर्णचा आपलं प्रोडक्ट आहे. ओके, अशा मार्केटमध्ये नंबर ऑफ कंपन्या असतात प्रोडक्ट बेस आणि सर्व्हिस बेस. जसं की फॉर एक्झाम्पल इन्फोसिस. इन्फोसिस माहिती तुम्हाला, नाव ऐकलंय कधी? इन्फोसिस काय आहे? सर्व्हिस बेस. TCS नाव ऐकलंय? TCS काय झाली? सर्व्हिस बेस. बट नेटफ्लिक्स काय आहे? प्रोडक्ट बेस. TCS नाही माहिती बाळांनो? नो सर, कोण म्हणतंय? टाटा ग्रुप ऑफ कंपनी. ओके, टाटाची कंपनी TCS. अशा कंपनी असतात मिड लेवल, बिग लेवल. ओके, या ITR मधून आपण त्या कंपनीशी त्याचं तुम्ही राहायचं कसं, जायचं कसं, कोडिंगचा पार्ट कसा, या सर्व गोष्टी आपण त्यातून शिकणार आहे आता. सो कुणाला काही क्वेश्चन आहे अजून? आपण उद्यापासून इन्स्टॉलेशन स्टार्ट करूया आणि कोडिंगला स्टार्ट करूया. सगळ्यांचं इंट्रोडक्शन झालंय आज. आय थिंक 30 मुलं आहे. 20 जॉईनिंग आहे. 6 ते 12 जॉईन नाही. ओके, 10 मुलं जॉईन नाही वाटतं बॅचला 3ला, म्हणजे 3ला जॉईन करायचं. आणि मी उद्यापासून पुन्हा सांगणार नाही. तुम्ही कॅमेरा सर्वांनी ऑन ठेवायचा गाईज. काय ठेवायचा? कॅमेरा ऑन. नोटबुक आणि पेन कंपल्सरी पाहिजे. ओके, तुम्हाला टास्क दिल्यानंतर कंप्लीट करायचं ते. आपलं एक ML मॉडेल आहे, त्याच्यावरती तुमच्या डेलीच्या असाइनमेंट असतील, वीकली असाइनमेंट असतील. त्यावरती तुम्ही त्या असाइनमेंट घ्यायच्या आणि असाइनमेंट तिथं सबमिट करायच्या. त्यासाठी तुम्हाला सर युजर ID आणि पासवर्ड आणि त्याची लिंक पण प्रोव्हाइड करतील. ओके, लर्निंग मॉडेल आपलं ते. त्याच्यावर तुमच्या असाइनमेंट किती कंप्लीट झाल्या, त्या असाइनमेंटच्या एंट्र्या, तुमची अटेंडन्स त्या असाइनमेंट नुसार कॉलेजला ऑटोमॅटिकली सबमिट होईल. सो तुम्ही असाइनमेंट किती केली आहे, काय केली आहे, तुमच्या कॉलेजच्या स्टाफला पण दिसेल. सो असाइनमेंट कंपल्सरी तुमच्यावाल्या. ओके, समजतंय गाईज? काही क्वेश्चन आहे कोणाचा?
उद्यापासून काय काय रिक्वायर आहे? लॅपटॉप, नोटबुक, पेन आणि तुम्ही स्वतः. ओके. आजचा सेशन आपला 1 तासाचा असेल. उद्यापासून आपला डोली 2 अवरचं सेशन होईल. देन 3 अवरचं सेशन होत जाईल. करेक्ट. नंतर प्रॅक्टिस करायची. 1 तास मी शिकवल, अर्धा ते 1 तास. 1 तास तुम्ही प्रॅक्टिस करून मला कोड शो करायचा. ओके. काही क्वेश्चन असेल, तुमचे डाऊट्स असेल ते पण सॉल्व्ह केले जातील. मी तुमचा टीचर नाही, एक ट्रेनर असेल. काय मी ट्रेनर. सो तुम्हाला काही पण प्रॉब्लेम आले तुम्ही मला त्याविषयी विचारायचं. ओके. बिंदास न घाबरता. काही क्वेश्चन आहे आज कोणाला? बोला. श्रावणी आवाज नाही येते. काहीच क्वेश्चन आहे कोणाला काही? अरे यस नो. झोपले की काय सर्व? नो सर. है ना? झोप नाही येते कोणाला? काय ते बोला काय? तोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत पुढे जाणार नाही. झोप नाही येते कोणाला? आपण यामध्ये डिफरंट ऍक्टिव्हिटी पण घेणार आहे. ऑनलाईन ऍक्टिव्हिटी कोणत्या आहे काय ते तुम्हाला सांगतील सर कशा असतील. तुमचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनेल. तुमच्या पॅरेंट्सचा पण एक व्हॉट्सअप ग्रुप बनेल. त्यांना पण तुमची असाइनमेंट नाही पण डेली अटेंडन्स जाईल. ओके. स्टाफला पण आणि कॉलेजला पण, सॉरी स्टाफला पण आणि तुमच्या पालकांना पण. पालक मीन्स पॅरेंट. ओके. सो डेली सेशन जॉईन करायचे. काय झालंय ते टास्क करायचं, ते सबमिट करायचं, त्या मॉडेल वरती पण सबमिट करायचं. समजतंय सर्वांना? डाऊट्स असतील तर आज विचारून घ्या. उद्यापासून पण विचारायचे, पण आज कोणते पण डाऊट विचारू शकता तुम्ही. उद्यापासून बी स्पेसिफिक विचारायची. तो करायचं सेशन वाइंड अप. कोणाला काही क्वेश्चन आहे का मग? नो. असाइनमेंट साठी सेपरेट नोटबुकची गरज नाही. याच नोटबुक मध्ये लिहायची असाइनमेंट. आणि असाइनमेंट तुम्ही नोटबुक मध्ये पण लिहायची आहे. कोणती बोलतोय करायचं आहे तो तुम्ही त्या एलएमएम मॉडेल वरती बघा, असं मॉडेल असेल ते मला दाखवतो. मी 1 मिनिट शेअर करतो. दिसतंय सर्वांना? याची तुम्हाला लिंक येईल आणि युजर नेम आणि पासवर्ड येईल. ओके. त्याच्यावरती हे ट्रेनर साठी आहे. तुमच्या रजिस्ट्रेशन साठी तुमचा वाला मॉडेल असेल. ओके. अजून काही क्वेश्चन कोणाला? ओके. सो समजलं माधुरी? नेक्स्ट कोणाला काही क्वेश्चन आहे अजून?
तुम्ही विचारू शकता, म्हणजे बोलायचं नसेल तर टाईप पण करू शकता, नो प्रॉब्लेम. सो उद्यापासून किती होईल मग? 2 आवर सेशन होईल. ओके, प्रॅक्टिस पण करायची. सर्वांनी लॅपटॉप, नोटबुक आणि पेन कंपल्सरी, आणि कॅमेरा ऑन पाहिजे. आज लास्ट सांगतो एक, उद्यापासून कंपल्सरी ऑन पाहिजे. करेक्ट? ओके, प्रत्येकाने काय करा आता, आज अटेंडन्स, तुमचं नाव टाका चॅट बॉक्स मध्ये, तुमचं नाव, कॉलेजचं नाव आणि ब्रँच, या गोष्टी टाकायच्या. नाव, कॉलेजचं नाव आणि ब्रँच या गोष्टी मेसेज मध्ये टाकून एंटर करायचं. ओके, प्रत्येकाने अटेंडन्स द्या. आणि लॉग आउट करा. अटेंडन्स द्या, यावरनं अटेंडन्स घेणार मी आज. माझ्याकडे अटेंडन्स शीट नाही आता अवेलेबल. सो कसं द्यायचं, तुमचं नाव आणि कॉलेजचं नाव, ब्रँच. यस, करेक्ट. शुभांगी कोल्हे, कॉलेज MIT दानोरे, बॅच, ब्रँच टाकायचं, ब्रँच. ओके, एडिट करा पाहिजे तर. गोड, गोड माधुरी, रोहन कुरेशी, यस. झालंय का सर्वांचं? जसं झालं त्यांनी लॉग आउट करू शकता, म्हणजे मीटिंग लिव्ह करू शकता. अटेंडन्स टाकली तो जाऊ शकतो. अक्षरा अभंग, ज्याचा झालाय तो लॉग आउट करू शकतो गाईज, मीटिंग वाइंड अप करू शकतो. यस, तुमचं झालंय. श्रावणी, चेतन, तन्मय राहिलाय का? आकाश अभंग झालंय. झालंय सर्वांचं? अटेंडन्स देऊन झाली सर्वांची गाईज? ओके, सो बाय, सी यू नेक्स्ट लेक्चर.